Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. रिटायरमेंट ही प्रत्येकालाच घ्यावी लागणार आहे आज ना उद्या काही ना काही कारणाने. मग रिटायरमेंटचे 4 प्रकार आहेत. त्यातली कुठली रिटायरमेंट तुम्हाला घ्यायची आहे, कुठली घेणं फायदेशीर असू शकेल याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे. रिटायर होणार आहात, होणारच आहात आज ना उद्या, तर कोणकोणत्या प्रकारची रिटायरमेंट असते, त्याचे बेनिफिट्स काय असतात आणि तुम्ही कोणती घ्यायची आहे याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन हिट करा, बेल आयकॉन हिट करा, म्हणजे मी जे काही व्हिडिओ टाकतो ते तुम्हाला पाहायला मिळतील. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. खूप सारे वर्ष फायनान्समध्ये काम केल्यानंतर मला असं लक्षात आलं की माणसं रिटायरमेंट असा एक कन्सेप्ट डोक्यात घेऊन असतात, पण रिटायरमेंटचे 3-4 प्रकारे रिटायरमेंट होऊ शकते याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. पहिले रिटायरमेंट ज्याला मी म्हणतो मॅन्डेटरी रिटायरमेंट. म्हणजे काय, आता तुम्ही 60 झालेला आहात, तुमची काम करण्याची जरी इच्छा असली तरी कंपनी तुम्हाला कामाला ठेवत नाही किंवा रिटायरमेंटचं एज झालंय आणि तुम्हाला रिटायर व्हावं लागतं. मॅन्डेटरी, कंपल्सरी म्हणून कंपल्सरी रिटायरमेंट, याला ऑप्शन नाही आहे. आता कंपल्सरी रिटायरमेंट घेतली तर त्याच्यानंतर तुमच्याकडे काम नाही आहे, तुम्ही 60 वर्ष झालेत आणि तिथून पुढे तुम्ही 20, 30, 40 वर्ष जगू शकता, ही प्रॉबिलिटी आहे. मग हे 20, 30, 40 वर्ष तुम्हाला काय काय रिक्वायरमेंट आहेत किंवा तुम्ही खरंच सफिशियंट कॉर्पस त्यासाठी किंवा पैसे तुम्ही जमा करून ठेवलेत का डिपेंडंट व्हावं लागणार आहे याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही तो विचार नाही केला तर पुढची ती 30-40 वर्ष जे काही तुम्ही जगाल ते फार त्रासदायक असू शकतात. मॅन्डेटरी कंपल्सरी रिटायरमेंट. दुसऱ्या प्रकारची येते डिझायर्ड रिटायरमेंट. बरीचशी लोक अर्ली रिटायरमेंट घ्यायचं म्हणतात. आता जे यंग जनरेशन आहे त्यांचं तो टार्गेट असतं की नाही, मी 40-40मध्ये मी रिटायर होईल किंवा 45पर्यंत 50पर्यंत मला रिटायरमेंट घ्यायची अँड आय डोंट वॉन्ट टू वर्क, आय वॉन्ट टू लिव्ह माय पॅशन. माझं जे काही स्वच्छंदी जीवन आहे ते मला जगायचं आहे, मला जे आवडतं, रुचतं, पचतं ते करायचं आहे आणि मग त्यासाठी ते धावपळ करत असतात. सो ही जी रिटायरमेंट आहे डिझायर्ड, म्हणजे माझी इच्छा आहे की मला लवकर, ऐच्छिक रिटायरमेंट आपण मराठीमध्ये म्हणू शकतो की माझी इच्छा आहे बाबा कमीत कमी कालखंडामध्ये जास्तीत जास्त काम करून किंवा पैसे वाचवून किंवा हे करून मला रिटायर व्हायचं आहे, मला जग एक्सप्लोर करायचं आहे, जगभर फिरायचं आहे, मला आयुष्य एन्जॉय करायचं आहे, असे गोष्टी लोकांच्या डोक्यात असतात. सगळ्यात डेंजर रिटायरमेंटमध्ये या रिटायरमेंटचा समावेश केला जातो. कसं आहे, तुम्ही ऐच्छिक रिटायरमेंट 40व्या वर्षी घेतली, तुमच्याकडे जो कॉर्पस आहे तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट केला, व्हॉटएव्हर काय त्याच्यातून तुम्ही उत्पन्नाचा प्लॅन केला, देर इज नो इन्व्हेस्टमेंट विदाऊट रिस्क. या जगाच्या पाठीवर अशी गुंतवणूकच नाही आहे जी रिस्क फ्री आहे. काही ना काहीतरी रिस्क त्याला आहेच. सो काय रिस्क आहेत तर फायनान्समध्ये खूप सारे रिस्क मोजले जातात, पण मी साधं सोपं सांगतो की रिटायरमेंट इन्व्हेस्टमेंटबरोबर रिस्क असते ती म्हणजे पैसे बुडण्याची रिस्क असते, कुठेही बँकेत ठेवले तरीसुद्धा, आणि अपेक्षित परतावा न मिळण्याची रिस्क असते. अर्थात ती मॅनेज करता येते, मॅनेज केली पाहिजे, बट असं काही झालं तर पुढे काम शोधणं आणि करणं इट्स क्वाईट डिफिकल्ट. सो मी ॲडवाईज लोकांना करतो की तुम्ही डिझायर्ड ऐच्छिक रिटायरमेंट घेऊ नका. मग लोकांचा प्रश्न येतो की मग काय केलं पाहिजे, तर त्याच्यावरती मी सोल्युशन देणार आहे की तुम्ही ऐच्छिक रिटायरमेंट किंवा डिझायर्ड रिटायरमेंट घेणार असाल किंवा तुमच्याकडे तेवढा कॉर्पस तयार झाला आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे. ही 4थ्या प्रकारची रिटायरमेंट आहे, ती तुम्हाला सजेस्टेबल आहे. 4थी रिटायरमेंट मी सांगणारच आहे. 3री रिटायरमेंट फोर्स रिटायरमेंट. म्हणजे काय की करोनाचा काळ होता, तुम्हाला काम करायची इच्छा होती, सगळं काय होतं, पण तुम्हाला फोर्सफुली घरी बसवलं होतं. पगार येईल नाही येणार माहीत नव्हतं, सगळंच काय. म्हणजे काय की तुमची इच्छा नाही इच्छा तरी पण घरी बसवणं, इट्स कॉल्ड फोर्स रिटायरमेंट. तुम्हाला नव्हती घ्यायची. आता बघा टेक्नॉलॉजी बदलते आहे, AI येत आहे, 3D प्रिंटिंग येत आहे, खूप साऱ्या गोष्टी येत आहेत. याच्यामुळे काय होणार आहे माहिती आहे का, आजचा जो स्किल्ड वर्कर आहे तो भविष्यात अनएम्प्लॉईड होऊ शकतो किंवा त्याला जॉब राहू शकत नाही. IT वाल्यांना चांगला अनुभव येत असेल, खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा की फोर्स रिटायरमेंट काही ती लोकांनी घ्यायला लावली आहे कंपनीने तुम्हाला. किंवा रिसेंटली मला एक व्यक्ती भेटले होते, मी मला एका व्हिडिओमध्ये पण त्यांचा उल्लेख केला की त्यांना 2-3 लाख रुपयाची सॅलरी होती. ही इज 45+ अँड त्याच्या कंपनीने सांगितलं तुम्ही घरी बसा, आता आम्हाला काही हे नाही. काय होतं माहिती आहे का, तुम्ही जेव्हा 45+ होता तेव्हा तुमची इफिशियन्सी काम करण्याची कमी होते आणि मग तुम्ही 2-3 लाख पगार असतो, तुमचा पगार कमी करणं पॉसिबल नसतं. तुमच्या जागेवर 2-4 लोक कामाला भेटू शकतात आणि मग अशा वेळेला कंपनी तुमचा विचार करते की तुम्हाला काढून टाकायचं का तर तुमचा पगार लई जास्त आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काम करणं किंवा काम मिळणं खूपच अवघड होतं. आता रिसेंटली पण मला वाटतं फोर्स रिटायरमेंट और फोर्सफुली घरी बसवलं 90 लाखाचं पॅकेज होतं. आय थिंक IT इंजिनियर होते बेंगलोरला आणि त्यांनी मग ते फाशी घेतली आणि वाईफला पण चांगली सॅलरी होती आणि त्यांनी ते पाहिलं आणि त्याच्यानंतर तिने 12व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
म्हणजे का तर बुवा एवढं सगळं मोठं पॅकेज, एवढं सगळं की प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल प्रिकॉशन्स ज्याला म्हणूयात ते घेतल्या नाहीत आणि मग स्ट्रेस टेन्शनमध्ये माणसाला काही सुचत नाही आणि मग पुढं तेवढ्या पगाराची सवय असते किंवा तेवढ्या अर्निंगची सवय असते, तेवढं लाईफस्टाईल एक्सपान्शन किंवा खर्च वाढवलेले असतात आणि मग त्यावेळेला पर्याय राहत नाही, कमी पैशात जगायचं मन मानत नाही. मग बघा, हे फोर्स रिटायरमेंट ही टांगती तलवार इथून पुढं प्रत्येकाच्या डोक्यावरती, मानेवरती आहे. तुमच्यापैकी किती लोकांना ही तलवार जाणवते आहे की यार मला पण फोर्सफुली टेक्नॉलॉजी बदलली किंवा हे AI आलं तर घरी बसावं लागू शकतं? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. खरंच किती लोक या गोष्टीला अवेअर आहेत. आपल्याला वाटतं रिटायरमेंट म्हणजे 60पर्यंत काम करायचं मग रिटायर व्हायचं, असं नाही आहे ते. ही फोर्सफुल रिटायरमेंट या पिढीला सगळ्यात मोठा शाप आहे. इथून मागच्या पिढीला कदाचित नव्हतं, आपल्या पिढीला नक्की आहे. फोर्सफुली आपल्याला स्किल्ड आउटडेटेड झालं म्हणून किंवा काहीतरी झालं म्हणून घरी बसायला लागणार आहे. फोर्स रिटायरमेंटमध्ये म्हणतो अपघात झाला, शारीरिक कॅपॅसिटी कमी झाली तरी सुद्धा फोर्सफुली घरी बसायला लागेल. खूप साऱ्या मार्गांनी आपल्याला फोर्सफुल रिटायरमेंट येऊ शकतं आणि वेळेआधी आपल्याला उत्पन्न किंवा जे शारीरिक मेहनतीतून मिळणारं अर्निंग आहे ते बंद करायला बंद होऊ शकतं. तर फोर्सफुल रिटायरमेंट इट्स अ व्हेरी व्हेरी डेंजरस रिटायरमेंट. बघा, ह्या तिन्ही प्रकारच्या रिटायरमेंट माझ्या मते डेंजरस आहेत. मॅन्डेटरी रिटायरमेंट जर प्लॅनिंग नसेल तर फार डेंजर आहे, कारण मग म्हातारपण, मग व्याधी, मग आजारपण आणि मग पैसे नाही आहेत आणि मग डिपेंडन्सी आणि मग बरंच काय. डेंजर रिटायरमेंट, मॅन्डेटरी रिटायरमेंट विदाउट प्लॅनिंग इट्स डेंजरस. विथ प्लॅनिंग फनी, मस्त, धमाल. मग जर तुम्हाला या दोन रिटायरमेंट म्हणजे ही तर नाही येणार आहे किंवा आली तर काय त्याला कोणीच अडवू शकत नाही, तर तुम्ही मॅन्डेटरीचा जो विषय आहे त्याच्यासाठी प्रिपेअर, कमीत कमी ही मेजॉरिटी ऑफ लोकांना येईल मॅन्डेटरी रिटायरमेंट, तर त्याच्यासाठी तुम्ही प्लॅन्ड असणं खूप गरजेचं आणि मग त्यासाठी प्रयत्न करा. नाहीतर डेंजर रिटायरमेंट. डिझायर रिटायरमेंट म्हणजे आता सफिशियंट पैसे झालेले आहेत आणि मला वाटतं की मी नाही काम केलं तरी चालणार आहे, हे फार डेंजर होऊ शकतं. बिकॉज तुम्ही जे कमवलं आहे त्याला रिस्क आहे, काय पण होऊ शकतं आणि मग तुम्ही काम करायचं बंद केलं परत काम करणं जास्त अवघड आहे. फोर्स ही जी काही डिझायर्ड रिटायरमेंट आहे, इच्छिक रिटायरमेंट ज्याला होतात, त्याच्यामध्ये प्लॅनिंग आणि डायव्हर्सिफिकेशन खूप महत्त्वाचा रोल हे करतो. तुम्हाला लालचीपासून दूर राहायचं आहे, बऱ्याचशा गोष्टी करायच्यात आणि मी म्हणेल की त्याच्याऐवजी सगळ्यात बेस्ट रिटायरमेंट मी जे माझ्या आयुष्यात मला वाटते ती चौथ्या प्रकारची रिटायरमेंट आहे, ती म्हणजे हायब्रिड रिटायरमेंट. म्हणजे फोर्स्ड जरी झालात किंवा याच्यातली कुठलीही रिटायरमेंट, हायब्रिड रिटायरमेंट म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्हाला काम करता आलं पाहिजे, वाटेल तेव्हा घरी बसलं तरी चालेल. आता सध्या मी जी रिटायरमेंट, आता मी रिटायर्ड आहे असं म्हणतो, तर मी हायब्रिड रिटायरमेंट, मला जेव्हा वाटतं तेव्हा मी ऑफिसला येतो. मला वाटलं महिनाभर कुठेतरी फिरायला जायचं, मी तिकडे जातो. मला वाटलं व्हिडिओ रेकॉर्ड करायचे तर मी करतो. मला वाटलं काम करायचं, काहीतरी व्हॅल्यू ॲड करायचं तर करायचं. म्हणजे माझी इच्छा झाली तर मी काम करत नाही असं नाही, मी काम करतो. मला वाटलं घरी झोपायचं तर एखाद दिवस मी सकाळी 10-11 वाजता नाश्ता बिष्टा करून झोपतो. म्हणजे कंपल्सरी नाही, मला आवडतं, रुचतं, पचतं म्हणून मी हे करतो. मला काय मिळणार आहे काय नाही मिळणार आहे हा सेकंडरी पार्ट महत्त्वाचा आहे, बट पैसेच मिळाले त्याच्यासाठी नाही. पैसे देवकृपेने झालेत, पण मी काम करायचं बंद नाही करत आहे, ॲट एनी कॉस्ट करणार पण नाही. मी तर सरळ म्हणलं की उद्यापासून SWP केली तर मला जेवढं लागतं आहे त्याच्यापेक्षा काही पट जास्त मला SWP मिळू शकतं. पण उद्याच्याला मार्केट व्हॉलिटिलिटीमध्ये 50% मार्केट पडलं तर मी काहीतरी ॲक्टिव्हली मूव्ह करायलाच पाहिजे. सो हायब्रिड रिटायरमेंट इज द बेस्ट रिटायरमेंट. मी म्हणेल मॅन्डेटरी 60चे झालात तरी सुद्धा तुमच्याकडे काहीतरी काम पाहिजे, साईड हेझल नक्की पाहिजे. याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या नजरेत पण चांगले राहता, हेल्थ पण चांगली राहते आणि मी एक उपयोगी माणूस आहे ही फिलिंग कायमची राहते. नाहीतर कसं असतं, आपण कामाला असतो, पद असतं, नाव असतं, आणि जेव्हा आपण रिटायर होतो तेव्हा आपल्याकडे पद नसतं, आपलं कोणी ऐकत नसतं, खूप सारे कमवायचं बंद झालं तर घरात रिस्पेक्ट पण जरासं कमी होतं. सो यामध्ये पण हायब्रिड करायला हरकत नाही. डिझायर रिटायरमेंट तर घेऊच नका, त्याच्यावर मी हायब्रिड सजेस्ट करेल की तुमच्याकडे विनफ पैसे आहेत तरीसुद्धा तुम्ही काहीतरी काम करताय, काहीच अर्थ नाही. फोर्स रिटायरमेंट जर आली तर काय, तर पॅरलली जर तुमच्याकडं इनफ पैसे नसतील तर तुम्ही साईड हेझल किंवा काहीतरी असं करून ठेवलं पाहिजे जेणेकरून तुमचं कुटुंब एकाच उत्पन्न सोर्सावरती किंवा तुम्ही एकाच उत्पन्न सोर्सावरती डिपेंड न राहता अजून काहीतरी ॲडिशनल ॲड ऑन तुम्ही केलं पाहिजे. ही फोर्स रिटायरमेंट डेंजर आहे. मग त्यासाठी स्किल वाढवा, अजून काय करता येऊ शकतं जास्त रिस्क न घेता, कॅल्क्युलेटर रिस्क घेऊन ते नक्की हे करा. फोर्स रिटायरमेंट लई लोकांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे,
इवन मला काल परवा म्हणण्यापेक्षा हमेशा लोक भेटत असतात, त्यांचं असं मत आहे की AI ला आम्ही आता इथून पुढे म्युच्युअल फंड्स स्कीम्स विचारू किंवा फायनान्शियल ॲडवाईस किंवा इन्व्हेस्टमेंटबद्दल विचारू आणि आम्हाला इझिली ते सांगतील. तर माझं परत एकदा मत असं येतं की तितकं ते शक्य नाही आहे. सगळ्यांनाच तुम्ही विचारलं बेस्ट म्युच्युअल फंड स्कीम, तर आत्तापर्यंत AI काय सांगतात बेस्ट म्युच्युअल फंड स्कीम, तर पास्ट परफॉर्मन्स स्कीम इज द बेस्ट परफॉर्मन्स स्कीम. म्हणजे मागच्या काही वर्षात काही दिवसात जे डेटा त्याला सांगतो ते. आणि कोणतीच म्युच्युअल फंड स्कीम, कोणताच स्टॉक टॉप परफॉर्मर कायम नाही राहत. आता जे टॉप परफॉर्मर आहेत ते परत खाली जातील वर येतील, ते सगळं कायमचं चालू राहील. ह्युमन ब्रेन गरजेचं राहील, एक्सपिरियन्स्ड ह्युमन ब्रेन कायमचंच गरजेचं राहील. सो टांगती तलवार कोणासाठी, जे इमॅच्युअर हेल्पफुल ठरणार तुम्हाला AI, बट सगळ्यांनाच AIने उत्तर दिलं, सगळेच पैसे कमवायला लागले किंवा सगळेच करोडपती होतील असं नाही होणार. आणि जर तसं होऊ शकलं, स्टॉक मार्केटचे सगळे स्टॉकच काढून द्यायला लागले AI, तर सगळ्यात चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील, मग वाईट काय, मग सगळ्याच करोडपती होतील. तर ते तितकंसं पॉसिबल नाही आहे. तुम्हाला फक्त पास्ट परफॉर्मन्स किंवा हेल्पफुल ठरू शकतं काय बेस्ट आहे. पण अर्थातच तुम्हाला परत एकदा तुमचे एफर्ट्स हे गरजेचेच राहणार आहेत असं मला वाटतं. बाकी इतर सेक्टरमध्ये काय होतं माहीत नाही, पण माझ्या करिअरच्या बाबतीत किंवा मला जो एक्सपिरियन्स आहे त्याला रिप्लेस नाही होऊ शकत असं मला वाटतं आजच्या तारखेला. तुम्हाला किती लोकांना असं वाटतं की तुमचा जो अनुभव आहे तो रिप्लेस AI नाही करणार, किंवा माझ्याकडं फोर्स रिटायरमेंटला माझं जे स्किल आहे ते त्यामुळं मला कोणी फोर्सफुली घरी नाही बसू शकत, मी मरेपर्यंत काम करू शकतो. बट ऑब्वियस आहे मी 60 नंतर सुद्धा हे सगळं करेल असं मला वाटतं. सो तुम्ही कोणत्या प्रकारची रिटायरमेंट घेणार आहात मला नक्की सांगा. माझी जी कन्सेप्ट आहे हायब्रिड रिटायरमेंट इज द बेस्ट रिटायरमेंट, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि रिटायरमेंट काय प्लॅन केली पाहिजे याची बरीचशी कारणं पण आहेत इकडे लिहिलेली. याच्यामध्ये इन्क्रीजिंग लाईफस्टाईल एक्सपेन्सेस वाढतच जाणार आहे. प्रोटेक्ट पोस्ट रिटायरमेंट लाईफस्टाईल, जे काही तुम्ही जगताय जीवनशैली, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ते मेंटेन करता आलं पाहिजे. इन्क्रीजिंग कॉस्ट ऑफ हेल्थ, दवाखान्याची बिलं तर लईच मोठी मोठी यायला लागलीत, किंवा जसं जसं मेडिकल सायन्स प्रगती करते तसं तसं बिलं मोठी व्हायला. ब्रेकडाऊन ऑफ ट्रॅडिशनल सपोर्ट ऑफ सिस्टम, जे काही पहिल्या काळात ट्रॅडिशनल सिस्टम होतं की मुलगा मुलगी म्हातारपणाची काठी होती, आता काय तसं राहिलेलं नाही आहे. फॉलिंग इंटरेस्ट रेट सिनारिओ, इंटरेस्ट रेट पहिल्या काळात होत्या आता नाहीच आहे, त्यामुळे प्लॅनिंग केलं. प्रोटेक्शन फॉर स्पाऊस अँड डिपेंडंट, तुमच्यावरती जे डिपेंडंट आहेत, कोणती रिटायरमेंट आली, फोर्स रिटायरमेंट आली, डिझायर्ड आली, कोणती घेतली तर ते तुम्हाला करायला लागणार आहे. तुमच्यावरती डिपेंडंटचा जो खर्च आहे, इन्क्रीजिंग लाईफस्टाईल, ते सगळं तुम्हाला सांगितलं. सो लवकरात लवकर प्लॅन करा. फोर्स रिटायरमेंटमुळे तुमच्या आयुष्याला धक्का न लागण्या अगोदर सगळ्या गोष्टी प्लॅन असाव्यात असं मला वाटतं. त्या कामी काय मदत लागली तर नक्की मला सांगा, खाली नंबरवरती फोन करा. विल मीट अँड डिस्कस. थँक्यू व्हेरी मच.